नमस्कार. अखेर महाराष्ट्रात निवडणुका जाहीर झाल्या. आचारसंहिता लागली. त्याच्या अगोदर महाराष्ट्र सरकारने बऱ्याचशा योजना जाहीर केल्या. काही योजना अगोदर जाहीर झाल्या होत्या. आता या योजना एवढ्या लोकप्रिय झाल्या की यामुळे विरोधकांचं थोडं मला चलबिचल सुरू झाली. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, लाडका भाऊ योजना, शेतकऱ्यांसाठी वीजमाफी, टोलमाफी झाली मुंबई प्रवेशावर 5 ठिकाणी. आणि काही विश्लेषक याचं विश्लेषण करू लागले की यामुळे महाराष्ट्राची जी अर्थव्यवस्था आहे ती कोलमडून पडेल, महाराष्ट्र कंगाल होईल किंवा इतर काही. महाराष्ट्र हे देशातील सगळ्यात प्रमुख प्रगतिशील राष्ट्र आहे आणि देशाच्या अर्थसंकलनात जवळपास 33 ते 38% वाटा महाराष्ट्र उचलतो. म्हणजे अख्ख्या देशाचा भार महाराष्ट्र आणि मुंबई उचलते. तर अशा महाराष्ट्रात अशा गोष्टी बोलणं की महाराष्ट्र कंगाल होईल वगैरे, याचा अभ्यास पूर्ण पहिला करायला पाहिजे की या योजनांचा फायदा किती दूरवर होऊ शकतो, किती मायक्रो लेवलला होऊ शकतो, किंवा या योजना जाहीर करताना किती दूरवर विचार करून, किती मायक्रो लेवलला विचार करून या योजना जाहीर केल्या गेल्या. काही ठिकाणी विश्लेषक विश्लेषण करताना काही खास एक हेतू घेऊन करत असतात किंवा कुठल्या तरी पक्षाकडून खास टिप घेऊन या गोष्टी करत असतात. ठीक आहे, विश्लेषकांविषयी काय म्हणायचं नाही, ते त्यांचं विश्लेषण करत असतात. अलीकडेच एक तरुण मुलीनी हे विश्लेषण केलं या सगळ्या योजनांबाबत. तिने काही गणितं मांडली. ठीक आहे, तिचा अभ्यास चांगला असेल तिच्या हिशोबाने, पण माझ्यामध्ये थोडा अपरिपक्व तो अभ्यास असावा आणि पूर्ण दूरवर तिने विचार केला नसावा, किंवा मग तिचे जे विचार आहेत ते कॉपी पेस्ट टाईपचे असावेत. जसं तिला सांगितलं गेलं तसे त्यांनी कॉपी पेस्ट केलं. म्हणजे विरोधी पक्षांनी ज्या ज्या गोष्टी तिला सांगितल्या त्याप्रमाणे तिने कॉपी पेस्ट केल्या असतील. आपण तिची पहिली एक क्लिप बघूया. तिने काय काय तिचे विश्लेषण मांडलेलं आहे आणि मग त्या विश्लेषणावर थोडं माझं मत मी मांडण्याचा प्रयत्न करेन. मी काही एवढा फार मोठा विश्लेषक नाही, पण जे मला समजतं ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करूया. पाहूया ती मुलगी काय म्हणते. तुम्हाला माहितीये, तुमच्या नकळत तुम्ही लाच खाल्ली आहे. हो, जर ते 1,500 तुमच्या अकाउंट मध्ये आले असतील तर तुम्ही या करप्शनचा भाग आहात. असं आम्ही नाही तर सुप्रीम कोर्टाकडे आलेली एक याचिका म्हणते. निवडणुकीपूर्वी मोफत दिल्या जाणाऱ्या योजना म्हणजे लाच अशा म्हणणाऱ्या याचिकेची नोंद घेऊन सुप्रीम कोर्टाने आता इलेक्शन कमिशनला नोटीस बजावली आहे. महाराष्ट्र सरकारच्या या कल्याण योजना महागात पडू शकतात. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी 46,000 कोटींचा खर्च लागणार, लाडक्या भावांसाठी 5,600 कोटी जाणार, तर शेतात पंपांना मोफत वीज द्यायला 14,000 कोटी मोजावे लागणार. ज्येष्ठ नागरिकांना देशातल्या 139 तीर्थक्षेत्रांचं फ्री दर्शन मिळणार, तर मुंबईमध्ये येणाऱ्या हलक्या वजनाच्या वाहनांना टोल माफ असणार. हे सगळं ऐकायला छान वाटतं, पण याचा पैसा कुठनं येतोय? अर्थशास्त्रात एक कॉन्सेप्ट आहे, ऑपॉर्च्युनिटी कॉस्ट. कोणत्याही अर्थव्यवस्थेत रिसोर्सेस, संसाधनं लिमिटेड असतात, त्यामुळे त्यांचा नीट वापर करावा लागतो. जर एका ठिकाणी ही संसाधने जास्त खर्च झाली तर दुसऱ्या ठिकाणी वापरायला राहत नाहीत. हा दुसऱ्या ठिकाणी न झालेला खर्च म्हणजेच ऑपॉर्च्युनिटी कॉस्ट. या योजनांवर खर्च होतोय, पण इथे ऑपॉर्च्युनिटी कॉस्ट कोणती आहे? सार्वजनिक बांधकाम विभागातल्या कॉन्ट्रॅक्टर्सना पेंडिंग बिल्समुळे आंदोलन करावं लागतंय. 40,000 कोटींचं पेमेंट अजूनही पेंडिंग आहे असं त्यांचं म्हणणं आहे. हे कॉन्ट्रॅक्टर शासकीय इमारती, हॉस्पिटल्स यांची देखरेख करण्यासाठी जबाबदार असतात. जर तिथेच पेमेंट झालं नाही तर कसं होईल? 2024-25च्या अर्थसंकल्पामध्ये पण ही ऑपॉर्च्युनिटी कॉस्ट दिसून येते.
PRS लेजिस्लेटिव्ह रिसर्च या संस्थेच्या अनालिसिसमध्ये असं समजलं की गेल्या वर्षाच्या तुलनेत या बजेटमध्ये काही सेक्टर्समधला खर्च बराच कमी केलाय. त्यात कृषी, शिक्षण, शहरी विकास यासारख्या महत्वाच्या क्षेत्रांमधल्या खर्चाला कात्री लावली आहे. महाराष्ट्र राज्याचं उत्पन्न साधारण 5 ते 5.25 लाख कोटी इतका आहे. या योजनांसाठी 96,000 कोटी इतका खर्च केला जातोय, म्हणजे उत्पन्नाच्या 10 ते 15% भाग या स्कीम्स मध्ये जातोय. जेव्हा राज्याच्या किंवा देशाच्या इन्कम पेक्षा जास्त खर्च होतो तेव्हा त्याला महसूल तूट म्हणतात. 2024-25च्या महाराष्ट्राच्या बजेटमध्ये हा खर्च 20,000 कोटी इतका होता, पण या योजनांमध्ये त्याच्यामध्ये तब्बल 1 लाख कोटींची एडिशन झालीय, म्हणजे खर्च 5 पटीने वाढलाय. इकॉनॉमिस्ट नीरज हातेकर तर असं म्हणतात की यामुळे आपली अर्थव्यवस्था व्हेंटिलेटरवर येऊ शकते. या मोफत योजनांची ऑपॉर्च्युनिटी कॉस्ट आपण आहोत. तर दुसरीकडे सरकारचं असं म्हणणं आहे की आर्थिकदृष्ट्या प्रगत असलेलं महाराष्ट्रासारखं राज्य हा खर्च उचलू शकते. पण इथे आपल्या सगळ्यांना हाच प्रश्न पडायला पाहिजे की या मोफत योजना खरंच मोफत आहेत का? कोणी या देशामध्ये राज्यामध्ये काही कोणी कोणाकडे फुकट मागत नाहीये. ह्यांना सवयी लावायच्या आहेत लोकांना, आणि एकदा फुकटाच्या सवयी लागल्या ना की मग सगळ्या राजकीय पक्षांना त्याप्रमाणे वागायला लागतं. नागडा होणार आहे महाराष्ट्र. आता या सगळ्या ज्या गोष्टी त्यांनी मांडलेल्या आहेत त्या मांडताना तिने एक सांगितलेलं आहे की अपॉर्च्युनिटी कॉस्ट जी आहे ती खूप वाढलेली आहे. म्हणजे अपॉर्च्युनिटी म्हणजे ज्या योजना आपण जाहीर करतो आणि त्यासाठी जेवढा पैसा करतो खर्च, त्यासाठी बऱ्याचशा इतर जे विभाग आहेत तिकडचा पैसा इकडे वळवला जातो. 40,000 कोटींची जवळपास बिलं थकीत आहेत कॉन्ट्रॅक्टरांकडे वगैरे वगैरे वगैरे. प्रत्येक गोष्टीवर येऊ आपण. पहिली गोष्ट लाडकी बहीण योजना. लाडकी बहीण योजना अतिशय लोकप्रिय योजना झालेली आहे देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये. फार तिचा बोलबाला चालला आहे आणि जिथे जिथे मी बघितलं, जिथे जिथे मी अभ्यास केला आहे, तिकडे तिकडे मी बघितलं की लाडक्या बहिणी ज्या आहेत, खास करून महिला वर्ग जो आहे तो या योजनेमुळे फार उत्तेजित आहे. आता या योजनेकडे आपण बघूया अपॉर्च्युनिटी इन्व्हेस्टमेंट या दृष्टिकोनातनं. अपॉर्च्युनिटी तुम्ही जेव्हा म्हणता कॉस्ट, तर अर्थसंकल्पामध्ये तुम्हाला एक बघावं लागतं की जे पैसे आहेत ते खर्च करताना तुम्ही जे पैसे जे आहेत ते चांगल्या ठिकाणी गुंतवणूक केली त्या पैशांची, तर पुढे जाऊन तुम्हाला त्याचे चांगले परिणाम दिसतात. थोडा वेळ जातो पण चांगले परिणाम दिसतात. मूळतः महिलांचा एक स्वभाव आपण बघितलेला आहे, तो साधारणतः बचतीचा असतो, काही गोष्टी राखून ठेवण्याचा असतो. त्या अशा आपल्याला वायफळ खर्च करताना दिसत नाहीत, उधळपट्टी करताना दिसत नाहीत. म्हणूनच हे जे घर आणि संसार जे असतं ते आपलं चालतं. जसं घरातला जो मुख्य माणूस असतो, नवरा असतो, तो पैसे कमवतो, पण त्या पैशाची बरोबर व्यवस्थापन जे आहे त्या महिला जर योग्य रीतीने करत असतील तर ते कुटुंब व्यवस्थित चालतं. आता महिना 1,500 रुपये जे महिलाला मिळतात आणि 7,500 रुपये जर महिलाला मिळाले असतील तर ती महिला त्या पैशाचा उपयोग एक गुंतवणूक म्हणून करू शकते. आणि लघुउद्योग ज्याला म्हणतात किंवा आपण गृहउद्योग ज्याला म्हणतो त्या प्रकारे ती आपला काही ना काही उद्योग सुरू करू शकते, बरोबर. त्याशिवाय एकाच विभागातल्या समजा 10 महिलांना हे या योजनेचा लाभ मिळाला आहे आणि त्याच्या एकत्र आल्या, तर ती जी रक्कम आहे ती 75,000वर जाते आणि मग तो एक गट बनतो. आणि जर त्या महिलांनी जर एखादा उद्योग सुरू केला तर त्यासाठी परत लखपती नारी योजना पण आहे, ज्यातर्फे तुम्हाला अनुदान मिळतं महिलांना. याद्वारे जर त्या महिलांनी काही गृहोद्योग चालू केला आणि त्यातून त्यांनी जर काम सुरू केलं तर ती गुंतवणूक जी आहे ती आपल्या अर्थसंकल्पात दूरगामी परिणाम करते. विचार करा, त्यांनी जर एखादा गृहोद्योग चालू केला त्या महिलांनी किंवा बचत गट बनवून त्यांनी जर उद्योग चालू केला आणि त्या उद्योगातनं जर सुरू झाली अर्थव्यवस्था किंवा त्यातनं जर उलाढाल सुरू झाली तर त्यामुळे शेवटी अर्थसंकल्प किंवा आपली अर्थव्यवस्था आहे ही सुदृढच होणार आहे. कारण त्या महिलांना काम मिळालं. ज्या महिलांकडे काम करण्याची इच्छा आहे, त्यांच्याकडे काही स्वतःचं काहीतरी त्या एखाद्या गोष्टीमध्ये स्वारस्य आहे किंवा त्यांची काही स्पेशालिटी आहे एखादी गोष्ट, पण फक्त गुंतवणूक नसल्यामुळे त्या जर त्या गोष्टी करू शकत नसतील, अशा 5 महिला, 10 महिला, 15 महिला जेव्हा एकत्र येतात आणि
या गुंतवणूक जो त्यांना लाडकी बहीण योजनेतनं जे त्यांना पैसे मिळालेत, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतनं, त्या पैशाचा वापर ते गुंतवणुकीसाठी करू शकतात. मी त्याला म्हणेन की ॲपॉर्च्युनिटी इन्व्हेस्टमेंट. पुढील ॲपॉर्च्युनिटीसाठी आपण एक इन्व्हेस्टमेंट तयार करतो आणि त्या इन्व्हेस्टमेंटमधनं आपला देश पुढे जातो. अशा बऱ्याचशा योजना आपण केलेल्या आहेत भारत देशामध्ये की ज्या सकारात्मक परिणाम दाखवत आहेत. दुसरं आलं लाडका भाऊ. लाडका भाऊ म्हणजे जे शिक्षण घेणारे जे लाडके भाऊ आहेत त्यांना उत्तेजन देणं. शिक्षण आजच्या घडीला तुम्ही म्हणाल उच्च शिक्षण हे फार महाग झालेलं आहे. अशावेळी जेव्हा सरकार शिक्षणासाठी मुलांना आणि मुलींना प्रोत्साहन देतं, त्यांना अनुदान देतं, त्यामुळे जे टॅलेंट त्याला कुठेतरी एक पायाभूत एक आधार मिळतो. आणि जर ही मुलं शिकली पुढे तर याचा फायदा पुढे काय होणार, याचा फायदा भविष्याला होणार. त्याच्यामुळे लाडका भाऊ योजना, लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, लाडका भाऊ योजना, या ज्या योजना आहेत याला तुम्ही कॉस्ट पकडू नका. म्हणजे योजना अपॉर्च्युनिटी कॉस्ट पकडू नका. यांना तुम्ही दुसऱ्या अँगलमध्ये बघा की ही गुंतवणूक आहे, ही इन्व्हेस्टमेंट आहे, ही अपॉर्च्युनिटी इन्व्हेस्टमेंट आहे. आणि ज्या महिलांना याचा लाभ मिळालेला आहे त्यातल्या 50% 30% महिलांनी जरी हे जे पैसे मिळालेत ते चांगल्या ठिकाणी गुंतवले आणि त्यातनं जर त्यांनी उद्योग सुरू केला तर या महिला सक्षमच होणार आहेत. बरं, हे करताना कुठेही एक विशिष्ट जात किंवा धर्म असा पकडलेला नाही आहे. ज्या येथील महिला सर्व धर्मांना घेऊन ही योजना जाहीर केलेली आहे. आणि जाहीर करताना त्याचा सचिव पातळीवर किंवा जे विश्लेषक आहेत किंवा जे अर्थतज्ञ आहेत यांना सोबत घेऊनच हा सगळा विचार करूनच ह्या योजना जाहीर झाल्यात की याचे पुढचे परिणाम कसे होतील. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी किंवा शिंदे सरकारने ही योजना केली, त्याचं स्वागत करायला पाहिजे. टीका करताना तुम्ही त्यातल्या त्रुटी बघा किंवा त्यातल्या वाईट गोष्टी बघा किंवा त्यातनं चांगल्यातनंच वाईट काढून टीका करायची असेल तर त्याला कोणी रोखू शकत नाही. पण एखादी योजना आहे त्याचा जर तुम्ही दूरगामी विचार केलात आणि दूरगामी परिणाम बघितलेत तर या योजना नक्कीच महाराष्ट्राला पुढे घेऊन जातील आणि ही आपली अर्थव्यवस्था आहे ही बळकट करतील. टोलमाफी जी झाली आहे, टोलमाफीचा विषय जो आहे, टोलमाफीचा विषय बऱ्याच वर्षापासून प्रलंबित होता मुंबईच्या एंट्री पॉईंटचा. कारण बऱ्याच लोकांचं म्हणणं होतं की ह्या या सुविधा, या पायाभूत सुविधा तुम्ही निर्माण केलेत त्यांचे पैसे वसूल झालेले आहेत. बरोबर, टोलमाफी फक्त हलक्या वाहनांना केलेली आहे. जर मुंबईतला एखादा माणूस दिवसातना 2 वेळा किंवा 1 वेळा जरी पकडलं जातो आणि येतो त्याचे दिवसाला 100 रुपये वाचतात, तर टोलमाफी ही सगळ्यांची मागणी होती आणि टोलमाफीवर अभ्यास करून हलक्या वाहनांसाठी टोलमाफी देण्यात आलेली आहे, त्याचं स्वागत व्हायला पाहिजे. तिसरं कुठलं, तीर्थक्षेत्र दर्शन. ज्येष्ठ नागरिकांचा आदर व्हायलाच पाहिजे आणि ज्यांनी आपलं योगदान आपल्या देशासाठी दिलेलं आहे, आपल्या राज्यासाठी दिलेलं आहे, त्यांच्या पडत्या काळामध्ये त्यांच्या उतरत्या वयामध्ये त्यांचा आदर करणं, त्यांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करणं ही प्रत्येक सरकारची जबाबदारी असते. त्यासाठी काय मोठा निधी लागत नाही आणि तो निधी आपल्या सरकारने जर खर्च केला असेल तर त्याचं स्वागत व्हायला पाहिजे. ज्येष्ठांचा आदर प्रत्येक ठिकाणी व्हायला पाहिजे. तर अशा प्रकारे जर कोणी याच्यावर टीका करत असेल तर त्याची दुसरी बाजू समजायला पाहिजे. कृषी क्षेत्रामध्ये पंपांसाठी जर तुम्ही वीज मोफत दिली असेल तर शेतकऱ्याचा तो खर्च वाचतो. आता तो जो खर्च वाचतो तो कुठे उपयोग करू शकतो? चांगलं बियाणं खरेदी कर, चांगलं खत खरेदी कर, त्याच्यामुळे त्याच्या उत्पादनात वाढ होईल. जर उत्पादनात वाढ झाली तर त्याचा फायदा कशाला होईल? अर्थव्यवस्थेला. आपण नेहमी शेतकऱ्यांसाठी काहीतरी करावं म्हणून सगळे बोलत असतात, आरडाओरड करत असतात. पण प्रत्यक्षात जेव्हा सरकार शेतकऱ्यांसाठी काही करायला जातं तेव्हा त्याची तुमची भूमिका विरोधी असते. ह्या एक म्हणजे परस्पर विरोधी भूमिका का तुम्ही घेतल्या जातात मला कळत नाही. शेतकऱ्याला आपण जर अन्नदाता म्हणतो आणि त्याला शेती करण्यासाठी, त्याला अन्नधान्य उत्पादनासाठी जर सरकारकडनं काही योजना आल्या असतील त्याचं स्वागत व्हायलाच पाहिजे. कारण त्यामुळे त्या शेतकऱ्याची क्रयशक्ती जी वाढते, त्याचा कॉन्फिडन्स वाढतो आणि याचा परिणाम पुढे येतो की भारत जो आहे किंवा आपला देश आहे किंवा आपलं राज्य आहे हे उत्पादनात, धान्य उत्पादनात पुढे जातं. भाजी उत्पादन आहेत, फळं उत्पादन आहे, त्याच्यात पुढे जातं. तर या गोष्टीकडे या दृष्टिकोनातून बघायला पाहिजे. योजना 20,000 कोटीची होती पहिली. आपण पहिला म्हणायचं अपॉर्च्युनिटी जो कॉस्ट होती पहिली 20,000 कोटीची होती योजनांची. आता ती 1 लाख कोटीवर गेलेली आहे कॉस्ट. मी त्याला कॉस्ट म्हणत नाही. तर 1 लाख कोटीची जी आहे ती इन्व्हेस्टमेंट या शासनाने केलेली आहे, ती गुंतवणूक शासनाने केलेली आहे. याचे परिणाम तुम्हाला पुढच्या काळात नक्की दिसतील. आणि
जर महिला आमच्या सक्षम झाल्या तर आमचं राज्य सक्षम होईल. जर एक कुटुंब प्रमुख आहे माझ्यासारखा किंवा आमच्या पुरुषांसारखा, त्याला जर हातभार मिळाला महिलेकडनं तर ते घर नक्कीच पुढे जाणार आहे. तर विचार करताना तुम्ही सकारात्मक विचार करायला पाहिजे. या गोष्टीला काही अर्थ नाही की लाडक्या बहिणीमुळे हा देश किंवा हे राज्य भिकेला लागेल वगैरे वगैरे ज्या गोष्टी म्हणत आहे, हे त्यांचं दुखणं आहे खरं म्हणजे. कारण आता ज्या ठिकाणी बघतोय आम्ही ज्या ठिकाणी फिरतोय त्या ठिकाणी प्रत्येक महिला जी लाडकी बहीण आहे मुख्यमंत्र्यांची ती अतिशय आनंदित आहे. हां, याचं जे तुम्हाला मतदानामध्ये जे रूप दिसणार आहे ते दिसणारच. कारण जेव्हा एखादा चांगला निर्णय घेतला जातो सरकारतर्फे आणि त्याच्यामुळे जर जनतेला फायदा होत असेल तर ती योजना पुढे चालू राहावी, त्या योजनेला कोणी कात्री लावू नये, यासाठी ज्यांनी ही योजना सुरू केलेली आहे त्यांच्या बाजूने मतदान होतंच. तर मित्रहो, माझी एक विनंती आहे की या योजनांकडे बघताना, या तात्पुरत्या योजना किंवा तुम्हाला त्यांनी जो शब्द वापरला आहे त्या मुलीने की तुम्ही लाच घेतली आहे वगैरे वगैरे, असं नाही आहे. सरकार हे जनतेचं असतं, सरकारकडे असणारा पैसा हा जनतेचा असतो. आम्ही टॅक्सपेअर आहोत, आम्ही टॅक्स भरतो, आम्ही कर भरतो, त्यातनं सरकारकडे महसूल प्राप्त होतो आणि तो महसूल जर योग्य ठिकाणी वापरला गेला व त्याची गुंतवणूक जर योग्य ठिकाणी केली तरच हा महाराष्ट्र पुढे जाणार आहे. तर असाच विचार आपण करायला पाहिजे आणि सरकारने घेतलेल्या निर्णयांचं आपण स्वागत करायला पाहिजे आणि सरकारचं अभिनंदन करायला पाहिजे आणि त्याचं प्रत्यंतर तुम्हाला पुढील निवडणुकीत दिसायला पाहिजे की असं सरकार जर काम करत असेल तरच महाराष्ट्र पुढे जाईल. अन्यथा जे महाविकास आघाडीकडनं जे घडतं आहे किंवा ज्या प्रकारचे आरोप केले जातात, कुठल्याही चांगल्या गोष्टीला वाईट बोलणं आणि चांगल्यातनं पण वाईटच शोधणं आणि वाईटातनं पण वाईट शोधणं, तो एक प्रगल्भ विरोधी पक्ष नाही होत. कुठलीही यापैकी ज्या कोणत्या योजना जाहीर केलेल्या आहेत याच्यामध्ये कुठलाही जात नाही आहे, कुठला धर्म नाही आहे. आम्ही बघतोय की मी आता नेहरूनगर कुर्ल्यामध्ये राहतो, मंगेश कोळाकर तिकडचे आमदार आहेत, त्यांच्या कार्यालयात मी जात येत असतो. मोठ्या प्रमाणावर अल्पसंख्याक समाज जो आहे, अल्पसंख्याक समाज या योजनेचा लाभ घेताना दिसत आहे. त्यांना फक्त तुम्ही मतदानासाठी वापरू नका, त्यांना फक्त एक वोटिंगसाठी किंवा एक म्हणतात ना त्याला की ग्रुप वोटिंगसाठी एक मतदानाचा गट म्हणून त्यांना वापरू नका. त्यांना पुढे आणा, त्यांना अशा योजनेचा फायदा करून घ्या. आमच्या काही माय बहिणी आहेत, हिंदू आहेत किंवा इतर आहेत, त्यांना मुसलमान बहिणींना आपल्यासोबत जोडून घ्या या व्यवसायामध्ये. त्यांच्यामध्ये पण काही कला असतील त्या कलाला वाव मिळाला पाहिजे, त्यांचा समाजही पुढे गेला पाहिजे, त्यांच्या मुलाबाळांचा पण अधिकार आहे शिक्षणाचा, तोही त्यांना मिळाला पाहिजे. जो लाडका भाऊ योजना आहेत त्याच्यामध्ये पण हा जर समाज शिक्षित झाला, चांगला शिकला, पुढे गेला तर शेवटी देशाचीच प्रगती होणार आहे, त्यांच्या कुटुंबाची तर प्रगती होणारच आहे. तर कोणाकडे बघताना एक वेगळा दृष्टिकोन ठेवू नका तुम्ही की ही माझी वोट बँक आहे आणि त्यांना त्याप्रकारे मला वापरायचं आहे, त्यांना घाबरवायचं आहे, हे आले तर असं होईल, तर हे सरकार टिकलं तर तसं होईल, असं काही नसतं. तसं जर झालं असतं तर मग या ज्या योजना आहेत याची जी नियमावली आहे, याची जी पात्रता निकष आहे हे वेगळे असते. पण सरकारने तसं केलेलं नाही. हे सगळ्यांसाठी आहे, सरकारचं मन सगळ्यांसाठी ओपन आहे. सगळ्या जाती धर्मासाठी या योजना झालेल्या आहेत आणि प्रत्येक जाती धर्माने याचा फायदा घेतला पाहिजे, आपली प्रगती केली पाहिजे. तुमची प्रगती झाली तरच महाराष्ट्राची प्रगती पुढे होईल, हे लक्षात ठेवा. त्याच्यामुळे कोणाच्या पण अपप्रचाराला बळी पडू नका. या योजना सकारात्मकतेने घ्या आणि जे तुम्हाला पैसे मिळत आहेत ते योग्य ठिकाणी लावा. योग्य ठिकाणी लावून जेव्हा तुमची प्रगती होईल तेव्हा आपला महाराष्ट्र पुढे जाईल. आपली जी अर्थव्यवस्था येईल तिला चांगली चालना मिळेल आणि आपण बळकट होऊ. एवढंच बोलतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.